सकाळ सकाळी कोंबड्यासारखं घरच्यांनी उठून मला भाकरी थापायला लावल्या होत्या. नमस्कार, मी आहे कांचन. आज आमची पित्र असल्यामुळे आपल्याला 10 तासाची आंघोळ 10 मिनिटात 4 थेंब अंगावर टाकून स्वयंपाक करायला झोपवलं होतं. घेपीट आणि चाळ फुकटमधला कामगार असल्यामुळे मम्मीनं काय कसर नाही सोडली. रोजंदारीमध्ये पाहुण्यांना चहाला दूध कमी पडेल म्हणून मला काळं पाणी उकळून दिलं. ते घेत नाही तर लगेच आज डायरेक्ट चुलीवर चपात्या करायला झोपवलं. फुकटचं काम केलं ना त्यामुळे. मग फुकटमधलं तेल असल्यामुळे पोळीच्या चारही उंड्याला चारही कोपऱ्यांना तेल लावून मूठभर पीठ लावून 4 वेळा लाटणे फिरून माझ्या गोल मेंदूसारखी पोळी केली. त्या चुलीला मी सहन होईना तर ती पण धूर फुकायला लागली. तिनं पण डोळ्याच्या मस्तकातून आग धूर सोबत काढल्याशिवाय सोडलं नाही. 10 वेळा फुकू फुकू निम्मा धूर फुफसांमध्ये जाऊ जाऊ शेवटी केल्याच पोळ्या. त्यानंतर आपल्याला आपल्या पणजी आणि पंजोबांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि ते खायला कावळे मामा येत असतात. त्यांना चहा पाणी आणि त्यांची तुपाच्या अंगाराने पूजा करून दिलेल्या नैवेद्याचा काला करून शेडवर किंवा घरावर ठेवायचा असतो. मग ते येऊन खाऊन जाता. मग पणजी आणि पंजोबासाठी 2 उपास करून जेव घालवायचे असतात. मग त्यांना 7-8 पक्वानांचा नैवेद्य करायचा. खीर, चपाती, सार, भात, कढी, मिक्स भाजी, आळूच्या वड्या, भाजी कुरडे. मग सगळ्यांचं जेवण झालं. शेवटी आपण जेवण करायचं.